हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 10th चॅप्टर आहे क्लोथ्स म्हणजेच आपले कपडे, आपले वस्त्र. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर जो आहे तो कवर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत रिलेटेड टू व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लेट्स स्टार्ट द चॅप्टर. चॅप्टर नंबर 10, क्लोथ्स. ट्राय दिस. डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड मेक अ नोट ऑफ युअर ऑब्झर्वेशन. आपल्याला खाली काही कृती दिलेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत आणि वहीत त्याची नोंद करायची. जे काही तुम्हाला ऑब्झर्वेशन दिसेल त्याची नोंद करायची. टेक अ पीस ऑफ क्लोथ अँड ऑब्झर्व इट अंडर अ मॅग्निफाईंग ग्लास. व्हॉट डू यू सी? आता एक कापड घ्या आणि मॅग्निफाईंग ग्लास म्हणजेच भिंग जे असतं त्या भिंगाखाली तो कापड धरून पहा, तुम्हाला काय दिसतं. स्टडी अ सॅक क्लोजली. कॅन यू सी हाऊ इट वॉज मेड? आणि धान्याचं जे पोतं असतं सॅक, ओके, ते सॅकसुद्धा निरखून बघा ते कशा प्रकारे बनलेलं आहे. देन विजिट अ टेलर फॉर स्टिचिंग क्लोथ्स. द टेलर cuts cloth. Take a piece of cut cloth that he does not need. What do you see at its edge? आता शिंप्याकडे जा, टेलरकडे जा आणि कपडे शिवताना शिंपी कापड जे कापतो तर ते कापड कापलेल्या वेळेस त्यांना जे नको असलेलं कापड असेल ते घ्या आणि त्याच्या कडेला म्हणजे जो कापलेला कपडा असतो त्याच्या कडेला तुम्ही बघा, तुम्हाला काय दिसतं ते नोटीस करायचे. Then you will see that cloth or fabric is made by intertwining threads together. Intertwining threads together is called weaving. Long threads are woven together to make clothes. तुमच्या असं लक्षात येईल की धागे एकमेकात गुंफून कापड जे आहे, वस्त्र जे आहे ते तयार होतं आणि धागा एकमेकात गुंफणे म्हणजेच विणणे. ओके, आणि लांब धागे विणून कापड जे आहे ते मोठं तयार करतात. देन वेअर डज दिस थ्रेड कम फ्रॉम? आता हा जो लांब धागा असतो तो कुठून येतो? ओके, टेक अ वॉड ऑफ कॉटन वूल. पुल ॲट इट फ्रॉम आयदर साइड टू मेक इट ॲज लॉंग ॲज पॉसिबल. ले इट ऑन युअर पाम अँड प्रेसिंग इट विथ द अदर हँड रोल इट इन वन डायरेक्शन. नोट वॉट हॅपन्स. आता त्यांनी आपल्याला काय करायला सांगितलं आहे, एक कापूस आहे कॉटन वूल. ओके, कापूस घ्यायला सांगितलं घरातला, तो जेवढा लांब करता येईल तेवढा आपल्याला लांब करायचा आहे आणि आपल्या पामवर म्हणजेच आपला जो तळहात आहे त्या तळहातावर घेऊन एका बाजूकडे तो मळायचा आहे. ओके, काय होतं हे नोटीस करायचं आहे. देन यू विल सी दॅट द वॅट ऑफ कॉटन गेट्स ट्विस्टेड इंटू अ लॉंग विक. Earlier, a spinning wheel was used to draw yarn from cotton. Nowadays, the same process is carried out on machines. Cloth is made of cotton yarn. तुमच्या असं लक्षात येईल की कापसाची जसं तुम्ही त्या कापसाला तळहातावर तुमच्या मळाल एका बाजूने तर काय होईल, त्याची लांब अशी वात तयार होते. आणि पूर्वी कापसापासूनच सूत म्हणजेच धागा जो आहे तो तयार करण्यासाठी चरखा वापरत असत, बरोबर. पण आत्ता ही जी प्रोसेस आहे ती मशीन्सच्या सहाय्याने केली जाते आणि मशीन्सच्या सहाय्याने कापसाच्या धाग्यापासून कपडा जो आहे तो तयार होतो. बिसाइड्स कॉटन व्हॉट अदर मटेरियल्स कॅन बी यूज टू मेक क्लोथ. कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करता येत असेल बघूया. डू यू नो in order to win independence for our country, Mahatma Gandhi started a people's movement. He called upon them to use only those things that were produced in our country. For this purpose, he began to use a charkha or a spinning wheel to make thread. Charkha mandals were then established nationwide, which gave the message of using only Swadeshi goods. आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी जनतेमध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची जी चळवळ होती ती उभी केली होती आणि त्यासाठी त्यांनी चरख्याचा वापर सूत कातण्यासाठी केला आणि देशभरात पूर्ण सूत कातण्याची चरखा मंडळ जी आहे ती निर्माण झाली. स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश त्यांनी त्यातून दिला, बरोबर. देन ट्राय धिस.
विजिट अ क्लोथ शॉप, डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ द ओनर अँड मेक नोट्स. आता एका कपड्याच्या दुकानात जा, कपड्याच्या शॉपमध्ये जा, दुकानदाराशी काही प्रश्न पुढे दिलेले आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला काय मिळत आहेत ती नोट्स करायचे आहेत वहीत. ओके. व्हॉट काइंड्स ऑफ क्लोथ डज ही स्टॉक. दुकानात कोणकोणत्या प्रकारचे क्लोथ्स आहेत, कोणकोणत्या प्रकारचे कापड आहेत. ठीक आहे. देन डू द टाईप्स ऑफ क्लोथ हॅव स्पेशल नेम. त्या क्लोथला म्हणजे त्या कापडांना विशिष्ट असं नाव आहे का. ठीक आहे. देन व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. ते कापड जे आहेत ते कशापासून तयार होतात. देन व्हॉट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ दॅट मटेरियल. म्हणजे ते कापड जे आहे ते मूळ स्रोत काय आहे त्याचं. ओके. ते कुठून येतं. विच रिजन हॅज द क्लोथ कम फ्रॉम. ते कोणत्या प्रदेशातून येतं. बरोबर. आस्क द ओनर फॉर सॅम्पल्स ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ क्लोथ. आणि त्या कापडांचे सॅम्पल त्यांच्याकडनं मागून घ्या. ओके. मेक अ टेबल ऑफ द इन्फॉर्मेशन यू गेट फ्रॉम द शॉपकीपर ॲज शोन बिलो. आणि खाली जसा तक्ता दिला आहे, खाली जसा टेबल दिला आहे त्याप्रमाणे शॉपकीपरकडून जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते ती अशी नोंद करा. बघा काय दिलं आहे. टाईप्स ऑफ क्लोथ. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे. टाईप्स ऑफ क्लोथ आहे कॉटन क्लोथ म्हणजे सुती कापड. व्हॉट इज मेड ऑफ. ते कशापासून बनतं तर कॉटन कापूस. देन सोर्स ऑफ मटेरियल. कापूस कुठून येतो. ऑफकोर्स प्लांट्स. वेअर द क्लोथ इज मेड. कापड कुठे तयार होतं तर भिवंडी. ओके. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही शॉपकीपरकडून घ्यायचे आणि ती अशा प्रकारे टेबल तयार करून त्यात मेन्शन करायची आहे. You will have realized that cloth is made of different materials. For example, cotton, wool, jute, nylon, rayon, etc. Plants are the source of some of these materials. Some are from other sources. तुम्हाला असं दिसून येईल त्यावेळेस की कॉटन आहे म्हणजे कापूस आहे, वूल लोकर आहे, ज्यूट म्हणजे ताग, देन नायलॉन आहे, रेयॉन आहे. ठीक आहे. हे सगळे काय आहेत तर हे सगळे कापडाचा प्रकार आहे हा. ओके. ज्याच्या थ्रू कापड जो आहे तो तयार होतो. ओके. प्लांट्स आर द सोर्स ऑफ सम ऑफ दिस मटेरियल. यातल्या काही जे मटेरियल आहे ते प्लांट्सपासून तयार होतं. ठीक आहे. तर काही ह्या वेगळ्या स्रोतपासून ते सुरू होतं, बनवलं जातं. मेक अ कलेक्शन ऑफ द क्लोथ सॅम्पल्स ऑब्टेन फ्रॉम द शॉपकीपर. आता दुकानदाराकडनं तुम्ही जे काही सॅम्पल घेतलेत त्याचा संग्रह करून ठेवा, कलेक्शन करून ठेवा. देन यूज युअर ब्रेन पॉवर. दा काय सांगितले. नायलॉन अँड रेयॉन आर मेड ऑफ अ टार लाईक मटेरियल. बट देन व्हॉट इज द सोर्स ऑफ टार. नायलॉन आणि रेयॉन हे डांबरासारखे पदार्थापासून बनते. पण मग डांबराचा मूळ स्रोत काय आहे. ओके. देन डू यू नो क्लोथ कॅन बी वोवन इन 2 ways. तुम्हाला माहिती आहे का कापड जे आहे ते 2 प्रकारे विणता येतं. स्वेटर्स, कॅप्स एक्सेट्रा आर वोवन विथ द हेल्प ऑफ निटिंग नीडल्स ॲट होम. सुयांच्या सहाय्याने घराघरात तोरण, स्वेटर किंवा कानटोपी जी आहेत अशा वस्तू बनवल्या जातात. हँडलूम्स अँड पॉवरलूम्स आर यूज टू वेव क्लोथ ऑन अ लार्ज स्केल. कापड विणण्यासाठी हातमागाचा आणि यंत्राचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणात करतात. देन ट्राय धिस. टेक क्लीन वॉटर इन अ स्मॉल बकेट. सोक द क्लोथ्स यू हॅव वॉर्न ऑल डे इन द बकेट. After an hour, take the clothes out of the bucket. Then before taking them out, wring them out tightly in the bucket itself. Now observe the water in the bucket. Is the water in the bucket still clean, or do you see any change in the water? काय करायला सांगितलं आपल्याला त्यांनी तर छोटी बादली जी आहे ती घ्यायला सांगितले. त्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही दिवसभर जे काही कपडे वापरले ते त्या पाण्यात भिजायला घालायचे. ओके. तासाभराने ते कपडे त्या बादलीतून बाहेर काढायचे. पण बादलीतून बाहेर काढताना ते कपडे त्याच बालदीत घट्ट आपल्याला पिळून घ्यायचे. आता तुम्हाला बादलीतल्या पाण्याचं निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला ते पाणी स्वच्छ दिसेल का
तर नाही, त्यात ऑफकोर्स चेंजेस जे आहेत ते झालेले दिसतील. तुम्हाला त्या पाण्याचा रंग बदललेला दिसेल. ओके, यू विल सी दॅट वेन वी यूज क्लोथ्स दे बिकम डर्टी. तुम्हाला असं लक्षात येईल की आपण जेव्हा कपडे वापरतो त्यावेळेस ते डर्टी होतात, ते अस्वच्छ होतात. देन कॅन यू गिव्ह सम रिझन्स वाय क्लोथ्स गेट डर्टी. तुम्ही हे रिझन देऊ शकता का क्लोथ्स का डर्टी होतात? तर आपल्या शरीराला येणारा घाम म्हणा किंवा एखादा डाग लागला असेल, ठीक आहे, तर त्याच्यामुळेच हे कपडे जे आहेत ते डर्टी होतात. मेक अ लिस्ट ऑफ द रिझन्स. त्या कारणांची लिस्ट तयार करायची आहे. द लिस्ट शोज दॅट अवर क्लोथ्स बिकम डर्टी फॉर व्हेरियस रिझन. तुम्हाला असं लक्षात येईल की आपले जे कपडे खराब होतात ते अनेक कारणांमुळे खराब होतात. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू क्लीन अवर क्लोथ्स. आणि म्हणूनच आपल्याला कपडे आपले स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. वेअरिंग क्लीन क्लोथ्स इज अ गुड हॅबिट. स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे. वी मस्ट ऑलवेज हॅव क्लीन क्लोथ्स इन ऑर्डर टू रिमेन हेल्दी अँड लुक नीट अँड टायडी. आरोग्य चांगले राहण्यासाठी, नीटनेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचाच वापर केला पाहिजे. देन नेक्स्ट, ट्राय दिस. विथ वॉट डू वी वॉश अवर क्लोथ्स ॲट होम. आपण घरात कशाने कपडे धुतो? तर वॉशिंग पावडर जी आहे तिने किंवा वॉशिंग बार त्याने आपण कपडे धुतो, राईट. देन व्हॉट इज यूज इन द लॉन्ड्री फॉर वॉशिंग क्लोथ्स. लॉन्ड्रीमध्ये म्हणजे जे धुलाई केंद्र असतात तर तिथे कपडे कशाने धुतात, काय वापरतात कपडे धुताना? विच डिफरंट टाईप्स ऑफ सोप्स फॉर वॉशिंग क्लोथ्स आर सोल्ड इन ग्रोसरी शॉप्स. किराणा मालात दुकानात कोणकोणत्या प्रकारचे सोप जे आहेत ते अवेलेबल असतात कपडे धुण्यासाठी? ऑफकोर्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, राईट. नेम्स आर डिफरंट. फाइंड द आन्सर्स टू द अबाव क्वेश्चन्स अँड मेक अ लिस्ट. आता या वरच्या प्रश्नांची आपल्याला उत्तर शोधायची आहेत आणि ती वहीत लिस्ट करून ठेवायची आहे. You will realize that various types of soap are used to clean clothes. Example, soap bar, detergent powder, liquid soap, etc. तुम्हाला असं लक्षात येईल की आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोप जे आहेत ते दुकानात अवेलेबल असतात. जसं डिटर्जंट पावडर आहे, साबण आहे, लिक्विड सोप आहे. ओके. देन what can you use to clean clothes if these substances are not available? वरील वस्तू जर नसतील तर मग कपडे धुण्यासाठी तुम्हाला काय वापरता येईल? ठीक आहे. देन नेक्स्ट, ट्राय दिस. बाय सम रिटा, दॅट इज सोप नट्स, सोक देम इन वॉर्म वॉटर, स्टीअर द वॉटर, व्हॉट हॅपन्स. आता दुकानातून आपल्याला रिठा जे आहे ते आणायचं आहे. इट्स अ सोप नट आणि ते कोमट पाण्यात आपल्याला भिजवायचं आहे आणि ते पाणी आपल्याला ढवळायचं आहे आणि बघायचं काय होतं ते. ओके. ॲड वॉशिंग सोडा टू वॉटर अँड स्टीअर द वॉटर, व्हॉट हॅपन. आता कपडे धुण्याचा सोडा जो आहे तो कोमट पाण्यात घालायचा आहे आणि ते पाणी परत ढवळायचं आहे, काय होतं ते बघायचं आहे. नाव सोक डर्टी क्लोथ्स इन दिस वॉटर. आता डर्टी क्लोथ जे आहेत ते त्या पाण्यात भिजवायचे आहेत. वॉश दिस क्लोथ आफ्टर हाफ ॲन आवर. आणि अर्ध्या तासाने हे कपडे तुम्ही धुवून घ्यायचे आहेत. हॅव द क्लोथ बिकम क्लीन. ते कपडे स्वच्छ झालेले असतील का? ऑफकोर्स झालेले असतील. ओके. बिकॉज रिठा इज अ सोप नट, जो एका प्रकारचा वनस्पती आहे ही एका प्रकारची, ज्याच्यामधून सोप जे आहेत ते तयार होतात. साबण जो आहे तो याच्यातून तयार होतो आणि त्यामुळे पाण्यात ही रिठा जी आहे ती जर तुम्ही भिजवलीत कोमट पाण्यात तर काय होतं, तिच्यातले काही क्षार जे आहेत ते विरघळतात आणि फेस जो आहे तो तयार होतो. साबणाचा जो फेस असतो तो तयार होतो आणि धुण्याचा सोडा त्यात मिक्स केला तर ऑफकोर्स कपडे जे आहेत डर्टी कपडे ते तुमचे स्वच्छ होऊन त्या पाण्याने धुवून तुम्ही स्वच्छ करू शकता. ओके. सोप नट्स, वॉशिंग सोडा, देन हिंगनबेट, लाईम स्टोन एक्सेट्रा आर यूज टू वॉश क्लोथ्स. या सगळ्याचा वापर जो आहे तो कपडे धुण्यासाठी करतात. ओके. सोप नट, वॉशिंग सोडा, हिंगनबेट अँड लाईमस्टोन म्हणजे चुनखडी. लाईमस्टोन म्हणजे चुनखडी. दिस आर ऑल नॅचरल सबस्टान्सेस. हे सगळे नैसर्गिक घटक आहेत. ओके.
Then can you tell, do you still use the clothes you wore in the first standard? तुम्ही फर्स्ट स्टँडर्डमध्ये जे कपडे घालत होतात, पहिलीत जे कपडे घालत होतात ते आता वापरता का? इफ यू डू नॉट, व्हॉट क्लोथ्स डू यू यूज नाव? जर तुम्ही वापरत नसाल तर कोणते कपडे आता वापरता? वाय डू यू नॉट यूज युअर ओल्ड क्लोथ? तुम्ही तुमचे ओल्ड क्लोथ का नाही वापरत? देन वाय कॅन यू नॉट वेअर अ ड्रेस नाव विच वॉज युअर फेवरेट वेन यू वर यंग? जेव्हा तुम्ही लहान असता त्यावेळेस तुम्हाला जो ड्रेस आवडलेला असतो तर तो तुम्ही आता इथे बघा, तुम्ही लहान असतानाचे कपडे आता का नाही वापरत? कारण आता तुम्ही मोठे झालेले आहात, राईट? सो तुमची उंची वाढते, तुमचं शरीर वाढते, त्याच्यामुळे तुम्हाला लहानपणीचे जे कपडे आहेत ते आता तुमच्या शरीराला फिट नाही होणार आणि म्हणून तुम्ही ते वापरत नाहीत, राईट? देन असे कपडे जे आहेत त्यांचं आई वडील किंवा आजी आजोबा हे काय करतात जुन्या कपड्यांचं ते तुम्ही त्यांना विचारा, ठीक आहे? देन ट्राय दिस. डिड यू नो that old clothes can be exchanged for new utensil? Talk to people whose occupation it is to trade old clothes in exchange for new utensils. Use the points given below for the discussion. तुम्हाला माहिती आहे का, जे जुने कपडे आहेत ना तुमचे, त्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी जी आहेत ती देणारी माणसंसुद्धा आहेत, ओके? तर तुम्ही याबद्दलसुद्धा चौकशी जी आहे ती करू शकता. नंतर त्यांनी काय सांगितलेलं, व्हॉट डू दे डू विथ द ओल्ड क्लोथ्स? आता ते त्या जुन्या कपड्यांचं काय करतात, ठीक आहे? अशी जर माणसं तुम्हाला भेटली, असे जर व्यावसायिक तुम्हाला भेटले ज्यांचं ऑक्युपेशन हे आहे, ज्यांचं काम आहे हे की जुने कपडे घेऊन नवीन भांडी देणं, तर मग त्या माणसांना भेटा, त्या माणसांशी काही प्रश्न आहेत ते डिस्कस करा. व्हॉट डू दे डू विथ द ओल्ड क्लोथ? जुन्या कपड्यांचं ते काय करतात? आर द गुड क्लोथ्स अँड टोन क्लोथ्स सेपरेटेड? चांगले कपडे आणि फाटके कपडे हे वेगळे केले जातात का? देन व्हॉट डू दे डू विथ द क्लोथ्स दॅट आर स्टील गुड? मग चांगल्या कपड्यांचं ते काय करतात? हू टेक्स देम? कोण घेतं ते? व्हॉट डू दे डू विथ टोन क्लोथ्स? फाटलेल्या कपड्यांचं ते काय केलं जातं? देन डू दे कीप सम ऑफ द क्लोथ्स फॉर देमसेल्फ? काही कपडे ते स्वतःसाठी ठेवतात का? हाऊ कॅन दे अफोर्ड टू टेक ओल्ड क्लोथ्स इन एक्सचेंज फॉर न्यू युटेन्सिल? जुने कपडे घेऊन नवीन भांडी देणं हे त्यांना कसं परवडतं, ठीक आहे? मेक अ नोट ऑफ द इन्फॉर्मेशन यू हॅव ऑब्टेन. चेक वेदर युअर नोट्स मॅच द इन्फॉर्मेशन गिवन ऑन द गिवन ऑन द नेक्स्ट पेज. आता तुम्ही त्याची माहिती जी आहे ती मिळवायची आणि चेक करायचे की नेक्स्ट पेजमध्ये तुम्हाला जी माहिती दिली आहे ती तुमची मिळती जुळती आहे का, सेम आहे का? See, clothes are durable. Therefore, even if they become old, they can still be used. कपडे हे जे आहेत ते कसे असतात, टिकाऊ असतात आणि जरी ते जुने झालेले असले तरी त्यांचा पुनर्वापर हा करता येतो. इफ ओल्ड क्लोथ्स आर स्टील इन अ गुड कंडिशन, दे कॅन बी गिवन टू दोज हू नीड देम. जर तुमचे जुने कपडे हे चांगले असतील तर ते अशा लोकांना दिले जातात जे गरीब आहेत. टोन क्लोथ्स कॅन बी मेड इन टू युजफुल आर्टिकल्स लाईक क्विल्ट्स ऑर डिश क्लोथ्स, डोअरमॅट्स एक्सेट्रा. जे फाटलेले कपडे आहेत तुमचे ते त्याच्यापासून काय तयार होते, त्या गोधडी तयार होते, पाय पुसणं जे आहे आपण म्हणतो ते तयार होतं, ठीक आहे? इत्यादी जे उपयोगी वस्तू आहेत त्या फाटलेल्या कपड्यांपासून तयार करतात. ओल्ड क्लोथ्स कॅन बी यूज टू मेक न्यू क्लोथ. जुने कपडे जे आहेत तुमचे ते नवीन कापड निर्माणसुद्धा त्याने करता येतं. देन थ्रेडबेअर क्लोथ्स कॅन बी पल्प अँड यूज टू मेक पेपर. दिस पल्प इज यूज टू मेक पेपर प्लेट्स, फ्लावर्स एक्सेट्रा. इट कॅन बी ऑल्सो बी यूज टू मेक मॉडेल्स. आता अगदीच जर कापड एखादा एकदम जुना झाला असेल तर त्या कापडाच्या लगद्यापासून कागद जो आहे तो तयार करता येतो आणि त्याचा वापर ताटल्या किंवा फुले जी असतात कागदाची ते ह्या सगळ्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. आणि शिवाय मॉडेल्स म्हणजे प्रतिकृती ज्या बनवतात त्यासुद्धा याच अगदीच एकदम क्लोथ जर तुमचं खराब झालं असेल तर त्याच्यापासून ते तयार करता येतं. Then try this. Study the pictures, observe the differences in the different
types of clothes. You will see people wearing these types of clothes in your own locality or when you go out of town. Meet these people, obtain information about their clothes and write it in your notebook. आता काय सांगितलं आहे त्यांनी की हे जे पिक्चर्स आहेत इमेजमध्ये ते तुम्हाला दिसत आहेत चित्रात, ठीक आहे. कपड्यांमधील विविधता ही समजून घ्या आणि तुमच्या परिसरात अथवा परगावी गेल्यावर वरील प्रकारचे कपडे परिधान करणारे लोक दिसतील तर त्यांची भेट घ्या, त्यांच्या कपड्यांबद्दल माहिती जाणून घ्या आणि त्याची नोंद जी आहे ती तुमच्या वहीत करा, ठीक आहे. डू दे वेअर सच क्लोथ्स ऑल इयर राऊंड. वर्षभर ते असेच कपडे वापरतात का याचीही माहिती घ्या. आर एनी चेंजेस मेड डिपेंडिंग ऑन द वेदर. आर एनी चेंजेस मेड ड्युरिंग फेस्टिवल अँड अदर सेलिब्रेशन. हवामानानुसार आणि सण उत्सव यावेळी त्या कपड्यांमध्ये त्यांच्या बदल होतात का, ते बदल करतात का याची माहिती घ्या. There is diversity in clothing in Maharashtra due to cultural and geographical differences. Considering the climate, people in Maharashtra mainly wear cotton clothes. महाराष्ट्रात सांस्कृतिक आणि भौगोलिक कारणांमुळे कपड्यांमध्ये विविधताही दिसूनच येते. हवामानाचा विचार केला तर महाराष्ट्रात सुती कपडे प्रामुख्याने वापरले जातात, म्हणजे कॉटन क्लोथ्स हे मेनली वापरले जातात. देन ट्राय दिस. Gather old as well as recent photographs of your grandparents, parents and relatives. Ask them when the photographs were taken and write the date behind each. Arrange them according to the year in which they were taken. With the help of the picture, observe how the style of clothing has changed. Find out the reasons behind these changes. आता आपले आजी आजोबा आहेत, आपले आई वडील आहेत, नातेवाईक आहेत, त्यांची जुनी आणि नवीन अशी दोन्ही फोटोज जे आहेत ते कलेक्ट करा. कोणत्या वर्षी त्यांनी कोणतं काढलेलं आहे हे त्यांना विचारा आणि ते त्या फोटोच्या मागच्या बाजूला मेन्शन करा, ठीक आहे. आणि त्या इयरनुसार ते असेंडिंग ऑर्डरमध्ये ते लावा. त्यांचा पोशाखात होत असलेले जे बदल आहेत, त्यांच्या कपड्यात जे होत असलेले बदल आहेत ते तुम्हाला दिसून येतील. तर ही बदल होण्यामागची कारणे काय आहेत ते सुद्धा त्यांच्याकडनं जाणून घ्या. ओके. देन व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस चॅप्टर. क्लोथ इज मेड फ्रॉम यान. कापड हे धाग्यापासून तयार होतं. यान मे बी मेड फ्रॉम कॉटन, वूल एक्सेट्रा. धागे जे आहेत ते कापसापासून तयार होतात, लोकरपासून तयार होतात. ओके. क्लोथ्स बिकम डर्टी ऑन बीइंग यूज. कापड वापरल्यावर अस्वच्छ होते. वी मस्ट वेअर क्लीन क्लोथ्स. ओके. आपल्याला नेहमी क्लीन क्लोथ जे आहे ते वापरलं पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. सोप्स ऑर नॅचरल सबस्टान्सेस लाईक रिठा कॅन बी यूज फॉर वॉशिंग क्लोथ्स. कपडे धुण्यासाठी साबण किंवा रिठा किंवा हिंगणबेट यासारखी नैसर्गिक साधने सुद्धा वापरतात. ओल्ड क्लोथ्स शुड नॉट बी थ्रोन अवे. जुने कपडे जे आहेत ते टाकून देऊ नयेत. दे कॅन बी रियूज. त्यांचा पुनर्वापर करता येतो. वी सी डायव्हर्सिटी इन क्लोथिंग बिकॉज ऑफ कल्चरल अँड जिओग्राफिकल डिफरन्सेस. आपल्याला भौगोलिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे कपड्यांमध्ये विविधता जी आहे ती डिफरन्सेस जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. देअर इज अ डिफरन्स इन द टाईप्स ऑफ क्लोथिंग वॉर्न इन अर्लियर टाइम्स अँड दोज वॉर्न टुडे. पूर्वी वापरत असलेले पोशाख आणि आत्ता वापरत असलेले पोशाख यांमध्ये तुम्हाला बदल जो आहे तो दिसून येईल. राईट. सो फ्रेंड्स, आपले चॅप्टर जो आहे आपला क्लोथ्स हा इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर and have a good day.